नकली सेनेबद्दल म्हणाल तर यावेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही। आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर जा। यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे। कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। अभी आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे। भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावर धाडी टाकतायत, अटका करतायत, धक्का देत आहेत। यांची ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं। भाकड एवढ्यासाठी म्हटलं यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये। आदर्श अशोकरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीयेत। आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट ते तुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे। 2-3 दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है। उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है दूसरे राज्यों में जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है। आप मुझे बताइए, क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है? कश्मीर हमारा है कि नहीं है? पूरे हिंदुस्तान का है कि नहीं है? हमारा सिरताज है कि नहीं है? अध्यक्ष आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धना लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये कसं वातावरण होतं की मारुती 1000 गाडी नव्याने आली होती। मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची। तशी खंडणी गोळा करणारे हे एक केंद्र झालेलं आहे। आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठेवून गेले। त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा। 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर लोकांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो। आमची हीच शिवसेना होती। आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रात जनतेला तो विसर पडलेला नाही। मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यांनी शिवसेनेला हिणवणं बरोबर नाहीये, कारण यांना शिवसेना गुजरातला पळवायची होती, ती मी पळू दिली नाही। नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद।